नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण देवाला प्रदक्षिणा घालतो, परंतु मूर्तीला प्रदक्षिणा का घातली जाते याचा आपण कधी विचार केला आहे का? धर्मग्रंथात असे लिहिले आहे की ज्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे त्याच्या मध्यबिंदूपासून काही अंतरावर देवी प्रभाव असतो। जेव्हा तो जवळ असताना अधिक गहिरा व दूर गेल्यावर कमी होतो। म्हणूनच मूर्तीला प्रदक्षिणा घातल्याने दिव्य सामर्थ्याच्या ज्योतिमंडलातून निघणाऱ्या तेजाची प्राप्ती येते आणि या तेजाच्या प्रभावामुळे तुम्हाला एक विशेष प्रकारची दैवी शक्ती प्राप्त होते, अशी ऊर्जा जी आपल्याला सर्व प्रकारच्या नकारात्मक प्रभावापासून दूर ठेवते। प्रदक्षिणा कशी घालावी? शास्त्रात सांगितले गेले आहे की देवमूर्तीची प्रदक्षिणा नेहमी उजव्या बाजूपासून सुरू केली पाहिजे, कारण देवी शक्तीच्या अभामंडळाची गती दक्षिणावर्ती असते। डाव्या बाजूने फिरत असताना दिव्य शक्तीच्या खगोलीय क्षेत्राची हालचाल आणि आपल्यामध्ये असलेल्या दैवी अणूत एक टक्कर होते, ज्यामुळे आपले तेज नष्ट होते। नकळत उलटी प्रदक्षिणा घालण्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात। तर लक्षात ठेवा की प्रदक्षिणा नेहमी मूर्तीच्या उजव्या बाजूने सुरू होते। कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्या? साधारणपणे सर्व देवतांना एकाच प्रदक्षिणा घालतात, परंतु शास्त्रानुसार वेगवेगळ्या देवतांसाठी वेगवेगळ्या प्रदक्षिणा सांगितल्या गेल्या आहेत। या संदर्भात शास्त्रात असे म्हटले आहे की ईश्वराभोवती प्रदक्षिणा घातल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते, याद्वारे आपली पापे नष्ट होतात। सर्व देवतांच्या प्रदक्षिणेसंदर्भात वेगवेगळे नियम आहेत। वटवृक्षाची प्रदक्षिणा। महिलांनी वटवृक्षाची प्रदक्षिणा घालणे सौभाग्याचे लक्षण आहे। वटसावित्रीच्या दिवशी महिला वडाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालतात, ज्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य अधिक चांगले होते आणि त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। भगवान शिव आणि माता दुर्गेची प्रदक्षिणा। शंकराला अर्धीच प्रदक्षिणा घालतात। शंकराची प्रदक्षिणा घातल्याने वाईट विचार आणि वाईट रात्रीच्या वाईट स्वप्न नष्ट होतात। भगवान शंकरांची प्रदक्षिणा करताना अभिषेकाच्या धारेला ओलांडू नका। अर्धी प्रदक्षिणा घालून परत मागे या आणि नंतर डाव्या बाजूने जाऊन अर्धी प्रदक्षिणा घाला। देवीला एक प्रदक्षिणा घातली पाहिजे। नवरात्रीत मंदिरात जाताना भाविक दुर्गा मातेच्या मूर्तीला एक प्रदक्षिणा घालतात। गणपती व विष्णूची प्रदक्षिणा। श्री गणेश व हनुमान यांना 3 प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे। गणपतीची प्रदक्षिणा केल्याने अनेक अतृप्त इच्छा पूर्ण होतात व मंत्रांचे विधिवत ध्यान केल्याने कार्य पूर्ण होण्यास सुरुवात होते। भगवान विष्णू आणि त्यांच्या सर्व अवताराच्या 4 प्रदक्षिणा घालाव्यात। विष्णूला प्रदक्षिणा घातल्याने हृदय तंदुरुस्त होते आणि संकल्प ऊर्जावान होते। नकारात्मक विचारसरणीस प्रोत्साहन मिळते। सूर्य मंदिराची प्रदक्षिणा। सूर्य मंदिराला 7 प्रदक्षिणा घातल्याने मन पवित्र आणि आनंदाने भरते। वाईट विचार नष्ट होऊन चांगले विचार वाढीस लागतात। भास्कराय मंत्राचा जपही आपण करायला हवा, ज्यामुळे बऱ्याच रोगांचा नाश होतो। सूर्याला अर्घ्य अर्पण करून भास्कराय नमः नामक जप करत प्रदक्षिणा घालणे शास्त्रामध्ये सर्वोत्तम मानले जाते। यामुळे आपल्या सर्वांना समाजात मान तसेच आदर मिळतो। आरोग्याची प्राप्ती होते। प्रदक्षिणेसंबंधित नियम। प्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर मध्ये थांबू नये, तसेच ज्यापासून प्रदक्षिणा सुरू केली तेथेच ती पूर्ण करा। लक्षात ठेवा की प्रदक्षिणा मध्येच थांबविल्याने ती पूर्ण मानली जात नाही। प्रदक्षिणेदरम्यान कोणाशीही बोलू नका। तुम्ही ज्या देवाची प्रदक्षिणा करत आहात त्याचे ध्यान करा। उलट अर्थात डाव्या बाजूला प्रदक्षिणा घालू नये। अशा प्रकारे देवी देवतांची विधिवत प्रदक्षिणा केल्याने जीवनातील समस्यांचे निवारण सहजतेने होते। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि तुमचे मत कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो।